एखादी घटना समजण्यासाठी आम्ही हे नाट्य रूपांतर करतोय. याचा कोणत्याही घटनेशी किंवा व्यक्तीशी संबंध नाहीये. गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असलं तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही रासावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. भर दुपारी लातूरमध्ये एका महिलेचा निर्घृणपणे खून होतो. दरोडा टाकताना प्रतिकार केल्यानं धारदार शस्त्रानं त्या महिलेचा गळा चिरण्यात येतो. पण मारेकऱ्यांचा कुठलाच सुगावा लागत नाही. पोलिसही चक्रावून जातात. मात्र जेव्हा या खुनामागचं सत्य समोर आलं तेव्हा ऐकणाऱ्याच्या पायाखालची जमीन हदरली. आम्ही हे फोटो स्पष्टपणे दाखवू शकत नाही, कारण हे आपल्याला विचलित करू शकतात. आता हा फोटो बघा. या आहेत प्रणिता पेन्सलवार. आता जे फोटो विचलित करणारे होते ते यांचेच. दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी त्यांची अशी निर्घृणपणे हत्या केली. हो, ही इतकी निर्दयीपणे केलेली हत्या पैशांसाठी झाली आहे. पण हत्येचं कारण काय, हा प्रश्न तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. ही अस्पष्ट दिसणारी दृश्य या खून प्रकरणात काहीतरी वेगळंच घडलंय हे स्पष्टपणे दाखवत आहे. लातूरमध्ये घडलेली ही घटना हादरवून सोडणारी आहे. 26 मे उदगीर शहरातल्या व्यापारी असलेल्या पेन्सलवार यांच्या घरावर दरोडा पडला आणि तोही भर दुपारी. दरोडेखोरांचा प्रतिकार करणाऱ्या प्रणिता पेन्सलवार यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या अल्पवयीन मुलाच्या हातावर वार करून ते चोरटे तिथून पळून गेले. मुलगा वाचला, पण त्याची आई कायमची निघून गेली. यांची हत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली. संपूर्ण जिल्हाच हादरून गेला आणि हत्येनंतर उदगीरातल्या व्यापाऱ्यांनी बंदचं आवाहन देखील केलं होतं. या सर्व घटनेचा पोलिसांनी बारकाईने तपास केला आणि जे सत्य समोर आलं ते ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. प्रशांत पेन्सलवार आपली पत्नी प्रणिता आणि मुलासह उदगीर इथे राहत होते. किराणा मालाचे व्यापारी होते पेन्सलवार. हो, आज दुपारी येणार आहे ना. तेच ना. हा तेच आज येणार आहे. बरं, हा पोरगा पण अजून आला नाही हो. मला घरी जायचंय ना, जेवण करायचंय, मग स्वयंपाकाचं. मग काय करू आता, थोडा वेळ बघते, त्याची वाट बघते. त्याला आपण थांबवूया. तुमचं पण काम आहे ना, दुपारी जायचंय ना तुम्हाला. हो, मग भेटा तुम्ही. त्यांचा 9वीत शिकणारा मुलगा सतत मोबाईलवर नाहीतर मित्रांसोबत फिरणं या पलीकडे काहीही करत नव्हता. त्यामुळे त्याची आई त्याला ओरडत असायची. आलास? हा, ठेव आता ते. किती वेळ सांगितलं तुला, ऐकत पण नाही नुसता. तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? अरे काम धंदा आहे की नाही तुझा? मित्राकडेच गेलो होतो. हो, माहिती, मोठा मित्रवाला. किती तुला समजवायचं रे? कधी तू काम करणार? हा, माहितीये, नेहमीच आहे तू. इथे काम कोण करणार? जेव्हा बघा त्या आम्हाला इथे मरावं लागतं. नुसता मोबाईल मोबाईल मोबाईल. मित्राकडेच गेलो होतो. अरे हो, माहितीये, मोठा मित्रवाला. जा, राहा त्याच्याकडे जाऊन. किती तुला समजवायचं रे? तुझं राहू दे. तुझं आता नेहमीच झालंय का? खूप कटकट करतेस तू आजकाल. काय माझी कटकट झाली तुला? कटकट तुझी झाली आम्हाला. अरे वैताग दिलायस तू आम्हाला. तू ना आता डोक्यात जाऊ नको. काय मी डोक्यात जाते? तुला डोकं तरी आहे का? नाहीये. स्वतःचं डोकं वापर. आता केवढा घोडा झालायस. आता कमवायची अक्कल लागू का तुला? अगं, इतकी मदत करतो दुकानामध्ये. अरे थोडा वेळ बाहेर गेलो तर काय होतं तुला? हा, थोडा वेळ सांगू. रात्री येतोस नुसता गिळायला. आता दुकान तू सांभाळायचं. अजिबात ऐकणार नाही आम्ही रोज तुझं. काम करत असतो मी दुकानात. अरे समजलीस ना? आता आलायस ना, सांभाळ गपचूप. फक्त मित्रांकडे गेलो तेच दिसतं तुला. घरी ते काम केलं ते नाही दिसत तुला. कधी करतोस रे? हा, कधी करतोस? तू गप्प बस. कधी चुकून काम करतोस? बस कर आता, खूप झालंय तुझं. खूप झालं ना. मग आता काम मदत कर आम्हाला. चल. हा, करतो, पप्पा चल. गेलेत बाहेर. हा. मदत कर आम्हाला. आपला मुलगा वाईट संगतीत राहून बिघडू नये असं प्रत्येक आईला वाटतं. त्यात गैर काय? पण दिवसेंदिवस त्याच्या वाईट संगतीचा अनुभव त्याच्या आई वडिलांनाही येऊ लागला. त्याचे मित्र त्याच्यापासून दूर राहावे याच्याकरता त्याची आई त्यांच्याशी भांडायची अशी देखील माहिती मिळते. काय काकी, बस मजेत आहे मी तुमच्या राज्यात.
हा काय चाललंय काय तुम्ही? हा काय करताय काय? आमच्या पोराला बिघडवून तू काय सुधारलंस? हा काय करतोस काय? काय केलं? काय करतो म्हणजे? अरे त्याला वाईट धंदे शिकवता तुम्ही लोक. तुम्हाला काय तुमच्या आई वडिलांनी काय शिकवलं नाही? आम्ही त्याच्यासाठी भरपूर करून ठेवलंय. काय ऐकून घ्यायचं तुझं? काय ऐकून घ्यायचं? हा हा एक तर बिघडवतो पोरांना, अक्कल नसल्यासारखी वागतात. हा माझा मुलगा कसं हा लाईनीत होता, चांगला लाईनीत होता. तुमच्या लोकांमध्ये बिघडलाय तो. हा पहिला सांगून ठेवते, एक कानफाड देत पडता. काय करणार? जेवायला कशाला घातलं पाहिजे? त्याच्यासाठी माझ्या मुलाला बिघडवतात. अक्कल नाही तुला? हा कळत नाही का? हा आले मोठे, हा माझ्या मुलाला बिघडायला आले. आपला मुलगा दुकानातल्या पैशांवर हात साफ करतो असा त्यांचा संशय बळावला होता. बापरे काय झाले घुम एकदम. अगं काय झालं एसीला ग? हे घ्या पाणी घ्या. अहो मी तुम्हाला सांगायलाच विसरले, आपलं एसी बिघडलंय ना. मी ह्याला सांगितलं मेकॅनिकला घेऊन ये, तर तो म्हणाला माझे मित्र चांगले दुरुस्त करतात म्हणून तो मित्रांना घेऊन येणार आहे. ठीक आहे, एसी वाल्याचा मी बघून घेतो. बरं आता काय मी काय म्हणतो, आपल्या त्या हिशोबाचं काय झालं ते काय लागतच नाहीये हिशोब. असं कसं म्हणताय तुम्ही? आता इनमिन आपण तिघच जण असतो, पैसे जातात कुठे एवढे? हो तुमचा तर प्रश्नच नाही. आणि मी तर मला तर पैसे लागले तर मी तुमच्याकडे मागते की नाही. आपल्या मुलगा तर चोरत नसेल ना? हो अगं, असं कसं? नाही म्हणजे बरेच लोक मला काय काय सांगतात, तो सिगारेट ओढतो, दारू पितो. तू लोकांच्या याच्यावर जाऊच नकोस, माझा ऐक जरा. तेही बरोबर आहे म्हणा, मुलावर संशय घेऊन कसं चालेल. मग कोण चोरत असेल एवढे पैसे सांगा ना? असे जातीलच कसे? गल्ल्यावर तर तुम्ही, मी आणि कदाचित तो असतो. मला तर बाबा त्याचाच संशय येतो. कोणाचा? मुलाचाच आपला संशय येतो, दुसरं कोण चोरणार सांगा ना? आता सारा खेळ त्याच्या आईच्या लक्षात येऊ लागला होता. पण आता त्यांनी त्याला न ओरडता परिस्थितीची जाण करून देण्यासाठी समज घातली. पण त्याला समजवण्याचा काही एक फायदा झाला नाही. अरे बाळा मोबाईल खाली ठेव. अरे मी काय सांगते तुला? तू शांत राहा जरा. झालं आता बरं तुझं चालू. आता इथे तरी बसू दे ना मला जरा नीट. अरे पण काय केलं आम्ही? हा काय केलं तुझं सांग ना? काय असं वागतोस? अरे काय करावं तुझ्यासाठी? किती कष्ट केले तुझ्यासाठी. 4 लोक तुझ्याबद्दल बोलतात ना, तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटतं रे, खूप वाईट वाटतं. असं वाटतं कुठेतरी जाऊन जीव द्यावा. पण तू असं वागू नकोस रे बाळा. तू एकुलता एक आहेस आम्हाला. आम्ही काय वाईट केले? तू असं का वागतोस? बघ तू आता मला रडून रडून जास्त इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. आधीच सांगतोय तुला. काय मी ब्लॅकमेल करते? हो. अरे म्हणजे काय करायचं का तुला? हा सांग ना तुला काय करायचंय का कटकट पुढे? कटकट कटकट मला वैताग आला आता तुझ्या कटकट करण्याचा. अरे अरे पण तू बाळा, गप्प राहा. मुलगा, नाही. अरे असं काय करतोस तू? पालथ्या घड्यावर पाणी. तो आई वडिलांनाही जुमानत नव्हता. मुलगा ऐशो आरामासाठी आई वडिलांकडून पैसे मागत असायचा. नाही दिले तर उंगली टेढी करायचा. यानं त्या कारणावरून त्याचं आणि आईचं भांडण व्हायचं. काय रे एसीचं काय केलंस? मेकॅनिकल बोलवणार होतास ना? बोलवलाय, येईल तो. कधी येणार आहे रे? किती गरम होते सांग ना. तुला बोललो ना येईल. बोलवलंय मी त्याला. आता इथून जा, मला डिस्टर्ब करू नकोस. अरे काय नेहमी नेहमी डिस्टर्ब मी करते का तुला? हो. मग बोलव त्यांना मी लवकर. हा अगं बोलवलंय आता ते येतील. मी बोललो ना तुला, तू जा आधी, मला डिस्टर्ब करू नको इथे. तुला माझा डिस्टर्ब होतोय. कटकट कटकट कटकट. आता ना हिचं काहीतरी करायलाच हवंय. खूप झालं आता. आपल्या प्रत्येकाच्या अगदी जवळची व्यक्ती असते ती आई. आपल्या आयुष्याला वळण लावण्याचं काम अगदी निस्वार्थपणे आई करत असते. पण तिच्या वात्सल्याची जाणीव प्रत्येकालाच होते असं नाही. इथं जे घडलं तर त्या पलीकडे आहे. नेमकं काय घडलं ते आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर लगेच परततोय. तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.
आई नेहमी त्याची काळजी करायची. तो वाईट संगतीला लागू नये, त्यानं अभ्यासाकडे लक्ष द्यावं यासाठी तिची सतत धडपड सुरू असायची. पण त्याला त्याची जाणीवच नव्हती. हो, प्रणिता पेन्सिलवार यांच्यासोबत असंच काही घडलं आणि जे घडलं त्याचा शेवट हादरवून सोडणार आहे. किती तुला समजायचं रे? कधी तू काम करणार? नुसता मोबाईल मोबाईल मोबाईल. तुम्हाला माहिती आहे ना, एवढं बोलले ते पालत्या घड्या पाणी काय कमी पडू देतो तुला? हवं नको ते वेळच्या वेळ मिळते तुला. आणि काय नेहमी नेहमी डिस्टर्ब मी करते का तुला? मोबाईल, पैसा आणि मित्र यांच्यावरून आई बोलते याचा त्याला खूप राग यायचा आणि मग त्यानं एक निर्णय घेतला. काय झालं रे? अरे काय नुसती घरात कटकट 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 जाम वैताग आलाय. काय रे, काय झालं? अरे माझी आई रे, नुसती कटकट करत असते. अरे याच्या आईने त्या दिवशी मला पण मारला माहितीये का? फुकटचं. बोलला ना मामा. काय बोल का मारला? अरे याच्यावर फिरतो ना तर त्याच्या आईला वाटतं की आम्ही वाईट संगत वाढले. हो, पाहिजे तेवढे पैसे देतो, पण तिचा आवाज बंद करा. पागल झाला का तू? तुझी आई आहे ना ती? अरे आई आहे मग काय? बापरे, त्याला बोलू दे. का तुला? आईलाच मारणार. अरे पण काहीतरी लिमिट पाहिजे ना मित्रा. ए तो बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या. हा, किती देणार आम्हाला? तू बोल किती पाहिजे? तू किती देणार ते तू बोल. किती देणार ते सांग. 3.5 लाख. करूया ना. करून टाकू. आणि तुमचा आवाज बाहेर आला नाही पाहिजे. तुमच्या तिघांना सांगतो, 1 2 3. बाई तुला पण. कधी वाजवायचा? वेळ आणि तारीख तुम्हाला मी सांगतो नंतर, ठीक आहे? चल वाजून टाकू. चला. आणि इथूनच खेळ सुरू झाला. जिनं दुनिया दाखवली त्याच आईची दुनिया संपवण्याचा त्यानं कट रचला. काय रे, तू कशाला आलास? तो एसी वाले आले, त्यांना घेऊन आले. आणि तो कुठे आहे? तो खाली आहे. खाली आहे का? ये. चला या, लवकर लवकर काम करा. ठीक आहे, चला तुम्ही आता कल्टी मारा. अरे तुझं घरी होतास ना, कोणाला कळालं तर? चाकू बघू. चला आता तुम्ही कल्टी व्हा. ॲडव्हान्स दिलाय, बाकीचे पैसे तुम्हाला नंतर देतो. लवकर हा. त्यानंच आईला संपवलं. पोलिसांना कळू नये म्हणून त्यानं बनाव रचला. पण इतक्या अमानुषपणे खून करणारे मारेकरी त्या मुलाला किरकोळ जखमी का करतील हा प्रश्न पोलिसांना पडला. जाधव, एक लक्षात आलं तुमच्या? व्हॉट सर? त्या बाईवर असंख्य जखमा होत्या. पण तिच्या मुलाच्या फक्त हातावर एकच जखम होती. बरोबर. राईट सर. मारेकरी असे करू शकतात का नाही नाही सर. की आईला एवढं निर्घृणपणे मारायचं आणि मुलावर फक्त एकच वार? नाही पचत. नाही नाही. राईट सर. बोलण्यात जावं लागेल. साहेब, ती स्विफ्ट डिझायर मधून जी मुलं आली होती ना, त्यांच्याविषयी जरा माझ्या मनात डाऊट येतोय. साहेब, मी एक विचारतो तुम्हाला, पहिलं त्यांनाच आत घेऊया का? जरा माहिती मिळेल त्यांच्याकडून. बरोबर बोललात. त्यांना आत घ्या आणि चौकशीला सुरुवात करा. राईट सर.
बोलणार आहेस का हा कोण नव्हेस का? घरात बसलो होतो, आई पण होती घरामध्ये. तेव्हा 4 लोक आली आणि घराच्या आतमध्ये येऊन तिच्यावर वार केले. मी तिला वाचवायला गेलो. अरे स्टोऱ्या सांगू नकोस रे बाबा. नाटकबाजी नकोय, नाटकबाजी नको. हे बघ, मला खरंच काय माहिती नाही, मी खरंच सांगतोय. आता खरं मी सांगू. तो लखन आणि वाजेत भेटले होते आम्हाला, ताब्यात आहेत आमच्या. खरंच काय माहिती नाही. मित्रांना सुपारी दिली होती मी माझ्या 4. त्यांनी माझ्या आईला मारले. मी पण त्यात सामील होतो. मित्रानं सुपारी दिली होती. आईला मारायची सुपारी मित्राने दिली होती. चुकी झाली. अरे ती तुझी आई होती. आई आई म्हणजे या वाक्याचा अर्थ कळतो ना. तिची माफक अपेक्षा होती तुझ्याकडून, चांगलं करिअर व्हावं, तू मोठा चांगला माणूस व्हावास. एवढी माफक अपेक्षा सुद्धा तू तिची पूर्ण करू शकला नाहीस आणि तू काय दिलंस तिला. खरंच झालं. नुसतं मुलांना पाहिलं ना, कधी कधी वाटतं आजची पिढी कुठे निघाली. तपासाअंती मुलानेच आईचा सुपारी देऊन खून करायला लावल्याचं निष्पन्न झालं. तपासात एकूण 6 जण असल्याचं पुढे आलं. त्यापैकी पोलिसांनी 2घांना अटक केली आहे, तर तिसरा पेन्सलवार कुटुंबाचा सदस्य जो की अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलाय. 3,25,000 सुपारी ठरवून काही रक्कम अदा केल्याचं देखील उघडकीला आलं. या प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मुलाच्या भावी आयुष्याची काळजी करणाऱ्या आईलाच मुलानं संपवलं. कधी कुणी म्हणतं आजची पिढी वाया गेली राव, पण याला वाया गेली असं म्हणणं कमीच आहे. अहो, विकृती कुठल्या पातळीवर चालली आहे हेच खरं या घटनेतनं समोर आलंय. त्यामुळं आजच व्हा सावध. नितीन बनसोडे, IBN लोकमत, लातूर. स्त्रियांच्या मनात सगळ्या भावनांमध्ये वात्सल्याची भावना खूप प्रबळ असते. या भावनेत कोणत्याही तऱ्हेच्या परतफेडीची अपेक्षा नसते. असते ते केवळ निरपेक्ष, निखळ, ओतप्रोत वात्सल्य प्रेम. आपल्या मुलांना चांगलं वळण लागावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं अशी किमान तिची अपेक्षा असते. पण त्याला आई कळलीच नाही हेच खरंय, आणि त्यानं केला तो गुन्हा. समाजातील विकृती आपण वेळीच ओळखली पाहिजे. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा प्रत्यक्षाने. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.